हॅलो फ्रेंड्स, मी अक्षता तुमची एज्युकेटर तुम्हा सर्वांचं ग्लोबल ऑनलाईन स्पर्धा परीक्षा यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करते. आजच्या या पर्टिक्युलर व्हिडिओ लेक्चरमध्ये जे आहे आपण सीटेट 2022 जे डिसेंबरमध्ये होणार आहे त्याबद्दल आपण इन्फॉर्मेशन कलेक्ट करणार आहोत. ठीक आहे, इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन जी इन्फॉर्मेशन बुलेटिनमध्ये प्रोव्हाइड करण्यात आलेली आहे ते जसं की नोटिफिकेशन जे आहे एक्झामचं स्ट्रक्चर, पॅटर्न, इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन रिगार्डिंग द कॉन्टेंट ऑफ सीटेट, ॲट द सेम टाईम एक्झाम पॅटर्न, स्ट्रक्चर अँड ॲप्लिकेशन फॉर्म जे आलेले आहे. ठीक आहे, शेड्यूल ऑफ द एक्झाम, मोड ऑफ द एक्झाम कसा होईल, या सगळ्या डिटेलमध्ये जे आहे डिस्कशन आपण ह्या पर्टिक्युलर व्हिडिओमध्ये करणार आहोत रिगार्डिंग द सीटेट. ॲट द सेम टाईम ग्लोबल ऑनलाईन स्पर्धा परीक्षा यूट्यूब चॅनलनी एक कंप्लीट कोर्स लॉन्च केला आहे फॉर द सेंट्रल टीचर एलिजिबिलिटी टेस्ट 2022 जे डिसेंबरमध्ये होणार आहे फॉर पेपर 1, पेपर 2 अँड बोथ फॉर पेपर 1 अँड पेपर 2. ह्याचे काही फीचर्स आहेत मी तुम्हाला इथे एक्सप्लेन करून सांगेल. यामध्ये तुम्हाला फुल सिलेबस थिअरी लेक्चर्स भेटणार आहेत. ठीक आहे, त्यासोबतच तुम्हाला प्रॅक्टिस MCQs जे मल्टिपल MCQsची प्रॅक्टिस आहे ते आपण घेणार आहोत. ईच वीकेंडला फॉर एक्झाम्पल असं कन्सिडर करा की तुम्हाला मल्टिपल ऑफ MCQsचं प्रॅक्टिस होणार आहे. यामध्ये मॉक टेस्ट होणार आहेत. ठीक आहे, अशा प्रकारे फुल सिलेबस नोट्स भेटतील तुम्हाला. आणि कोर्सची जी फीस आहे, या चारही फीचर्सची जी फीस आहे ते फक्त 2000 असणार आहे. ठीक आहे, पेपर 1साठी. आणि दिलेल्या व्हॉट्सॲप नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता फॉर एनरोलिंग दी कोर्स. ॲट द सेम टाईम कंप्लीट कोर्स फॉर पेपर 2 इज ऑल्सो द सेम. यामध्ये सुद्धा तुम्हाला फुल सिलेबस व्हिडिओ लेक्चर्स भेटतील. ठीक आहे, प्रॅक्टिस MCQs, मल्टिपल MCQs, मॉक टेस्ट, फुल सिलेबस नोट्स. कोर्सची जी फीस आहे परत 2000. आणि जर तुम्ही यू आर ऑप्टिंग फॉर पेपर 1 अँड 2 ऑल्सो. ठीक आहे, या कंप्लीट कोर्समध्ये परत एकदा तुम्हाला जे आहे सेम फीचर्स प्रोव्हाइड करण्यात येतील, जसे की फुल सिलेबस थेअरी लेक्चर्स, मल्टिपल MCQs, मॉक टेस्ट, फुल सिलेबस नोट्स. आणि ह्यासोबतच ह्या दोन्ही पेपरची जी फीस आहे फक्त 3000. इट मीन्स दॅट पेपर 1 जर घेतलात तुम्ही तर 2000. ठीक आहे, पेपर 2 फक्त पेपर 2 घेतला तर परत 2000. आणि पेपर 3 घेतलात म्हणजे लाईक पेपर 1 अँड 2, ओके, नॉट पेपर 3, सॉरी. इफ यू आर गोईंग फॉर पेपर 1 अँड 2 ऑल्सो पेपर ॲट दॅट टाईम ओनली 3K तुम्हाला भरायची आहे. ठीक आहे, अशा प्रकारे जे आहे सेंट्रल टीचर एलिजिबिलिटी टेस्ट जी आहे 2022साठी त्या स्टुडंटसाठी पेपर 1 अँड पेपर 2 जे बोथ एक्झाम्स द्यायला इच्छुक आहेत त्यांच्यासाठी जे हा कोर्स असणार आहे अतिशय उपयोगी असेल. ठीक आहे, ॲट द सेम टाईम पेपर 1 अँड पेपर 2साठी सुद्धा. सो डाउनलोड ग्लोबल ऑनलाईन ॲप अँड कॉन्टॅक्ट अस ऑन द गिवन व्हॉट्सॲप नंबर फॉर एनरोलिंग दी कोर्स. बिकॉज ॲप इन्स्टॉल केलात त्यामध्ये तुम्हाला एक इंटरफेस दिसेल, खालच्या साईडला स्टोर आयकॉनवरती क्लिक करायचं आणि कोर्सेस पेजवरती जाल. ठीक आहे, इथे मी डिस्प्ले नाही केलेलं आहे, नेक्स्ट लेक्चरमध्ये जे तुम्हाला डिस्प्ले होऊन जाईल. ठीक आहे, कशा प्रकारे जे तुम्हाला एनरोल करायचं. बट इझी स्टेप्स आहेत, कुठल्याही प्रकारची अडचण येणार आहे. जर आली असेल अडचण तर दिलेल्या व्हॉट्सॲप नंबरवरती कॉन्टॅक्ट करा फॉर एनरोलिंग दी कोर्स. अशा प्रकारे जी इन्फॉर्मेशन बुलेटिन प्रोव्हाइड करण्यात आलेली आहे सीटेट डिसेंबर 2022साठी, त्याबद्दल आज आपण जे इम्पॉर्टंट स्ट्रक्चर ऑफ द सीटेट जे आहे, इन्फॉर्मेशन रिगार्डिंग द एक्झाम पॅटर्न कसा होणार आहे, आपला कॉन्टेंट काय असणार आहे. ठीक आहे, एक्झामचं ॲट द सेम टाईम कशा प्रकारे CBTच्या द्वारे एक्झाम घेण्यात येईल, दिस कम्प्युटर बेस्ड टेस्ट असणार आहे का, ऑफलाईन असणार आहे, सगळ्या गोष्टी जे आपण डिस्कस करणार आहोत. पेपर किती प्रकारचे असतात. ठीक आहे, पेपरचं पॅटर्न काय, मार्किंग सिस्टीम काय, क्वालिफाईंग मार्क्स काय, पेपर कुठल्या लँग्वेजमध्ये द्यायचा आहे, ह्या सगळ्या गोष्टी ज्या त्या पर्टिक्युलर व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण डिस्कस करून घेऊयात. यामध्ये डेट ऑफ सबमिशन ऑफ ऑनलाईन ॲप्लिकेशन जे दिलेलं, ऑनलाईन ॲप्लिकेशन्स बाहेर पडलेले आहेत फ्रेंड्स. त्यामध्ये तुम्हाला डेट ऑफ ऑनलाईन ॲप्लिकेशन जे तुम्हाला सबमिट करायचे आहेत फ्रॉम 20th ऑगस्ट टू 19th सप्टेंबर. ठीक आहे, सप्टेंबरपर्यंत जे आहे आपल्याला ह्यामध्ये ऑनलाईन ॲप्लिकेशनसाठी डेट ऑफ सबमिशन दिलेली आहे. लास्ट डेट ऑफ सबमिशन जी आहे दिलेली आहे 19/9. हे डिरेक्टली मी इन्फॉर्मेशन बुलेटिनमधून जे आहे इन्फॉर्मेशन कलेक्ट केलेली आहे. आणि लास्ट डेट ऑफ सबमिशन ऑफ द फीस जी आहे 22 आहे. ठीक आहे, 22 ऑफ द सप्टेंबर बिफोर द टाईम दिलेला आहे यामध्ये. ठीक आहे, डेट ऑफ एक्झामिनेशन जी आहे, एक्झामिनेशनची डेट पण त्यांनी जी आहे देऊन ठेवलेली आहे, जी आहे 16th नोव्हेंबर टू 13th डिसेंबर. ठीक आहे, नोव्हेंबर-डिसेंबरच्या रेंजमध्ये जे आहे एक्झाम्स होणार आहेत. ठीक आहे, यामध्ये आपण प्रत्येक एक ना एक इन्फॉर्मेशन जे आहे डिस्कस करणार. परत इथे त्यांनी प्रोव्हाइड केलं लास्ट डेट ऑफ सबमिशन ऑफ ऑनलाईन ॲप्लिकेशन 19 सप्टेंबर 2022मध्ये जे आहे ऑनलाईन ॲप्लिकेशनची लास्ट डेट असणार आहे. आणि जी फीस स्ट्रक्चर जे आहे ते आपण डिटेलमध्ये डिस्कस करू. त्यामध्ये काही इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड केलेली आहे स्टुडंटसाठी. द कॅन्डिडेट कॅन अप्लाय सीटेट डिसेंबर 2022 ऑनलाईन थ्रू सीटेट. यामध्ये सीटेटची जी वेबसाईट आहे, तुम्हाला जर ऑनलाईन अप्लाय करायचं असेल, तुम्ही स्वतः फॉर्म भरत असाल, तुम्ही डिरेक्टली जे आहे ह्या लिंकवरती लॉग इन करा.
ठीक आहे. लॉग इन केल्यानंतर अप्लाय लॉग इन हे ऑप्शन तुम्हाला चूज करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला ॲप्लिकेशन फॉर्म जे आहे भरत जायचं आहे. ठीक आहे. नोट डाऊन एक गोष्ट करायची तुम्हाला की तुम्हाला जे रजिस्ट्रेशन नंबर प्रोव्हाइड करण्यात येईल, रजिस्ट्रेशन नंबर किंवा ॲप्लिकेशन नंबर ते तुम्हाला जे आहे हे इम्पॉर्टंट आहे, ते तुम्हाला जपून ठेवायचं फर्दर लॉग इनसाठी. ठीक आहे. यासाठी मी तुम्हाला परत एकदा क्लिअर करते की जे कॅन्डिडेट ज्यांना सीटेटसाठी अप्लाय करायचं आहे, एक तर त्यांना मेथड ऑफ सबमिशन ऑफ द ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म माहिती असायला पाहिजे. जर ते स्वतः फॉर्म भरत असतील आणि नाही भरत असतील तरीसुद्धा तुम्हाला जे रजिस्ट्रेशन नंबर किंवा ॲप्लिकेशन नंबर जे दिलेले असतात रेस्पेक्टिव्ह रजिस्ट्रेशन अँड ॲप्लिकेशन नंबर ते तुम्हाला नोट डाऊन करून घ्यायचे. ठीक आहे. त्यामध्ये तुम्हाला लिंक दिलेली आहे, त्यांनी ते लिंक ओपन करून जे अप्लाय करायचे तुम्हाला. फक्त त्यामध्ये एक इम्पॉर्टंट जे होती गोष्ट तुम्हाला मी सांगितली अबाउट द रजिस्ट्रेशन नंबर अँड ॲप्लिकेशन नंबर. आता रजिस्ट्रेशन प्रोसिजर काही त्यांनी दिलेली आहे त्यामध्ये. ह्या सगळी इन्फॉर्मेशन जे आहे तुम्ही एक एक करून जे आहे वाचून घ्या, हरकत नाही आहे. बट यामध्ये तुम्हाला एक इम्पॉर्टंट गोष्ट सांगते, जे कोणते तुम्ही पासवर्ड, त्यामध्ये 3 गोष्टी आहेत. ठीक आहे. एक ॲप्लिकेशन नंबर जे मी तुम्हाला सांगितलं, रजिस्ट्रेशन नंबर जे आहे. ठीक आहे. ॲट द सेम टाईम तुम्हाला पासवर्ड जे आहे ते लक्षात ठेवायचे. जे काही तुम्ही 18 to 13 कॅरेक्टर्स जे दिलेत, अप्पर केस लोअर केसचं जे पासवर्ड्स असतात, ठीक आहे, ज्यामध्ये तुम्हाला एक पर्टिक्युलर सिम्बॉल ॲड करायचं, जे काही ते फॉर एक्झाम्पल तुम्ही कुठल्या कन्सल्टन्सीमधून जर फॉर्म भरून घेत असाल तर नो डाऊट तुम्हाला काही अडचण येणार नाही पासवर्ड. बट जे काही तुम्ही पासवर्ड जनरेट करणार आहोत किंवा ॲप्लिकेशन नंबर, रजिस्ट्रेशन नंबर असणार आहे तुमचं, ते तुम्हाला माहिती असायला पाहिजे. बस एवढीच इन्फॉर्मेशन मी तुम्हाला इथे हायलाईट करून सांगेल. नेक्स्टली यामध्ये जे एक्झामिनेशन फीस आहे ते जनरल कॅन्डिडेटसाठी दिलेली आहे फॉर पेपर 1 और पेपर 2. एक तर तुम्ही पेपर 1साठी जात आहे का पेपर 2साठी जात आहे, दोन्हीपैकी एका पेपरसाठी जर जात असाल, फक्त एक पेपर, तर जनरल कॅन्डिडेटसाठी असणार आहे 1000. आणि फॉर इफ यू आर फ्रॉम द अदर कॅटेगरीज लाईक SC, ST और डिफरंट एबल्ड पर्सन, ह्यामध्ये तुम्हाला फक्त 500 रुपये भरायचे. ठीक आहे. पेपर 1 किंवा पेपर 2 दोन्हीपैकी एका पेपरसाठी तुम्हाला ही रेस्पेक्टिव्ह फीस भरायची आहे फ्रॉम द रेस्पेक्टिव्ह कॅटेगरी. इफ यू आर फ्रॉम OBC और जनरल, ठीक आहे, तुम्हाला 1000 भरायचा आहे. तुम्ही अदर कॅटेगरीजला बिलॉंग करताय तर तुम्हाला 500 भरायची आहे. आणि इफ यू आर गोईंग फॉर बोथ द पेपर, जर तुम्हाला दोन्ही पेपरसाठी अपियर व्हायचं असेल तर जनरल कॅन्डिडेट्स, OBC कॅन्डिडेटसाठी जी फीस दिली तिथं 1200 दिलेली आहे. आणि SC, ST अँड अदर कॅटेगरीज जे डिफरंशियली एबल्ड पर्सन असतात त्यांच्यासाठी 600 रुपीज जी आहे फीस भरायची. ठीक आहे. ह्यामध्ये मोड ऑफ पेमेंट दिलेले आहेत, हे जास्त इम्पॉर्टंट नाही आहे. ह्यामध्ये मी तुम्हाला सांगते जस्ट बेसिकली ऑनलाईन पेमेंट मेथडनी आजकाल युजली जातात स्टुडंट्स. सो मूव्हिंग ऑन टू द नेक्स्ट थिंग, यामध्ये एक ॲप्लिकेशन नंबर जसं तुम्हाला सांगितलं, रजिस्ट्रेशन नंबर, पासवर्ड, त्यासोबतच कन्फर्मेशन पेज जे आहे तुम्हाला रिटेन करायचं आहे. रिटेन करणं म्हणजे तुमच्याजवळ जपून ठेवायचं आहे. ठीक आहे. किंवा त्याची कॉपी तुमच्याकडे असायला पाहिजे. आणि कॅन्डिडेटचे चलान सुद्धा रेकॉर्ड असायला पाहिजे तुमच्याकडे. ॲट द सेम टाईम त्यांनी सांगितलेलं आहे की क्वालिफाईंग द सीटेट. आता हे पॉईंट हायलाईट करून घ्या. सीटेट क्वालिफाय करणं म्हणजे असं नाही की तुम्हाला डिरेक्टली रिक्रूट करण्यात येईल. ठीक आहे. इट इज जस्ट अन एलिजिबिलिटी क्रायटेरिया. सीटेट क्वालिफाय करणं म्हणजे तुम्ही फक्त एक एलिजिबिलिटी क्रायटेरिया पार पाडलेत. असं नाही आहे की सीटेट क्वालिफाय केलात म्हणजे तुम्हाला कंपल्सरी रिक्रुटमेंट भेटेल किंवा एम्प्लॉयमेंट भेटेल. ठीक आहे. हे कॅरेक्टरिस्टिक्स जे आहे ह्या इन्फॉर्मेशन बुलेटिनमध्ये वारंवार एक्सप्लेन केलेलं आहे की यामध्ये कुठल्याही प्रकारचं तुम्ही जर सीटेट क्वालिफाय केलात तर तुम्हाला राईट नाही आहे फॉर द एम्प्लॉयमेंट और रिक्रुटमेंट. इट्स जस्ट फॉर द एलिजिबिलिटी क्रायटेरिया फॉर द अपॉइंटमेंट. ठीक आहे, असं दिलेलं आहे. ॲट द सेम टाईम तुम्ही लेटेस्ट अपडेटसाठी या पर्टिक्युलर वेबसाईटवरती जे आहे इन्फॉर्मेशन घेत राहा. कुठल्याही प्रकारचे चेंजेस करण्यात आले असतील किंवा एक्झाम रिलेटेड इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करण्यात आली असेल तर. आता हे बेसिक इन्फॉर्मेशन आहे, आपल्याला डिस्कस करत बसायचं नाही यामध्ये. ॲट द सेम टाईम आता एक्झामचं जे शेड्यूल मी तुम्हाला सांगितलं, इट इज फ्रॉम द 16th of September टू द 13th of December. ठीक आहे. 2022ची जी एक्झाम होणार आहे 16th of September टू 13 डिसेंबरपर्यंत ते त्यांनी टाईम दिलेलं आहे. ह्या शेड्यूलमध्ये जे आहे एक्झाम होणार आहे स्टुडंट्सच्या, हे 2 शिफ्टमध्ये होतील असं दिलेलं आहे. टायमिंग दिलेली आहे फ्रॉम 9:30 to 12, ओके, फ्रॉम 2:30 to 5. दिस इज फॉर द शिफ्ट 1 अँड शिफ्ट 2. 2 शिफ्टमध्ये दिवसाच्या 2 शिफ्टमध्ये एक्झाम्स होतील. ठीक आहे. आणि 16 सप्टेंबरपासून ते 13 सप्टेंबरपर्यंत म्हणजे जवळपास 2.5 तासाची एक्झाम असणार आहे. यामध्ये स्ट्रक्चर अँड कंटेंट ऑफ द सीटेटमध्ये मी तुम्हाला काही गोष्टी सांगणार आहे. हे गोष्टी तुमच्यासाठी इम्पॉर्टंट असणार आहेत. आता एक्झाम पॅटर्न जे असणार आहे मल्टिपल चॉईस क्वेश्चनचं असणार आहे. ठीक आहे. MCQ पॅटर्न असेल. यामध्ये तुम्हाला माहिती असायला पाहिजे की नंबर ऑफ क्वेश्चन्स जे आहेत, क्वेश्चनची जी मार्किंग असणार आहे ती आहे 1 मार्क फॉर ईच क्वेश्चन. ठीक आहे. एक क्वेश्चनसाठी 1 मार्क्स. अँड ॲट द सेम टाईम कुठल्याही प्रकारची नेगेटिव्ह मार्किंग नाही. दॅट इज नो नेगेटिव्ह मार्किंग इज सीन ओव्हर हिअर. ठीक आहे. सो
150 क्वेश्चन्स असणार आहेत पेपर 1मध्ये. पेपर 2मध्ये 150 क्वेश्चन्स. ठीक आहे. कॅरिंग ईच 1 मार्क, इट मीन्स 150 मार्क्सचा पहिला पेपर असणार आहे पेपर 1 अँड पेपर 2 इज अगेन ऑफ द 150 मार्क्स. आता बेसिक डिफरन्स पण काही स्टुडंट्सला माहिती नसतो की पेपर 1 आणि पेपर 2 पॅटर्नमध्ये काय असतं. ठीक आहे. परत एकदा मी सांगते, पेपर 1 असतो, पेपर 2 असतं. ओके. अँड बोथ पेपर 1 पेपर 2. जे स्टुडंट्सला बोथ पेपर 1 अँड पेपर 2 द्यायचे ते वाले कॅन्डिडेट्स, ज्यांना फक्त पेपर 2 द्यायचे, ज्यांना पेपर फक्त 1 द्यायचं. यामध्ये पेपर 1मध्ये जवळपास 150 क्वेश्चन्स असतात, कॅरिंग 150 मार्क्स. यामध्ये 150 क्वेश्चन्स असतात, 150 क्वेश्चन्स असतात, कॅरिंग अगेन 150 मार्क्स. ठीक आहे. नो नेगेटिव्ह मार्किंग, मल्टिपल चॉईस क्वेश्चन. आता पेपर जो असतो, पेपर 1 आणि पेपर 2मध्ये का विभागलेलं आहे कशासाठी? पेपर 1मध्ये ते पर्सन एक्झाम्स देतील ज्या पर्सनला टीचर बनायचे फॉर द क्लासेस ऑफ 1st to 5th. इफ यू आर अबाउट टू गो फॉर बिंग और यू वॉन्ट टू टीच फॉर क्लास 1st to class 5th, वर्ग 1 ते 5वीपर्यंत जर तुम्हाला ॲज अ टीचर म्हणून वर्क करायचं असेल, काम करायचं असेल, तर तुम्हाला पेपर 1 द्यायचा आहे. ठीक आहे. आणि जर तुम्हाला हायर एज्युकेशन दॅट इज सेकंडरी स्कूल्स जे असतात आपले, क्लास 6 टू नॉट सेकंडरी सॉरी, यामध्ये क्लास 6th to class 8पर्यंत जर तुम्हाला शिकवायचं असेल, ठीक आहे, तर तुम्हाला पेपर 2 ला सामोरं जावं लागेल. अँड अ पर्सन हू इंटेंड्स टू टीच बोथ द लेवल्सला शिकवायचं असेल तुम्हाला, म्हणजे फॉर क्लास 1st to class 5th वाल्यांना पण शिकवायचं असेल, फॉर एक्झाम्पल क्लास 6 to 8 वाल्यांना जरी शिकवायचं असेल, तर तुम्हाला दोन्ही पेपर द्यावं लागणार आहेत. ठीक आहे. एखाद्या पर्सनला टीचर म्हणून क्लास 1st to class 5thपर्यंत जर शिकवायचं असेल तर दे विल गो फॉर पेपर 1. ज्यांना क्लास 6th to class 8 शिकवायचं दे विल गो फॉर द पेपर 2. अँड इफ यू वॉन्ट टू टीच फॉर बोथ, लाईक दॅट इज फ्रॉम क्लास 5 to 6, फ्रॉम 6 to 8, तर त्यासाठी तुम्हाला दोन्हीही लेवल्स क्रॉस करावे लागतील, दॅट इज पेपर 1 अँड पेपर 2. या पेपर 1मध्ये जे आहे, जे स्ट्रक्चर अँड कंटेंट दिलेलं आहे त्यामध्ये आपण बघून घेऊया कशा टाईपचे क्वेश्चन्स येतात, किती टाईप्सचे आणि कुठल्या टॉपिकमधून विचारले जातात आणि किती मार्क्ससाठी असतात. आता या स्ट्रक्चर अँड कंटेंटमध्ये व्हेरी फर्स्ट दिलेलं आहे चाइल्ड डेव्हलपमेंट अँड पेडागॉजी, दॅट इज अ कंपल्सरी. यामध्ये तुम्हाला 30 MCQs जे आहेत विचारल्या जातात फॉर 30 मार्क्स. सरळ त्यांनी पॅटर्न दिलेला आहे, कुठल्या टॉपिकमधून, कुठल्या कंटेंटमधून किती अमाऊंट ऑफ क्वेश्चन्स येणार आहेत. ठीक आहे. लँग्वेज 1 अँड लँग्वेज 2, आता हा टॉपिक असणार आहे डिस्कशनचा. लँग्वेज 1 कंपल्सरी, लँग्वेज 2 कंपल्सरी, ह्यामधून जे आहे 30 MCQs येणार आहेत. मी तुम्हाला सांगेल लँग्वेज 1 कंपल्सरी, लँग्वेज 2 कंपल्सरी काय आहे. फक्त आता लक्षात ठेवा थोड्या वेळासाठी की 30 MCQs ह्यामधून येतील आणि ईच कॅरिंग फॉर 30 मार्क्स. नॉट नेक्स्टली मॅथमॅटिक्समधून ऑलमोस्ट 30 क्वेश्चन्स येणार आहेत तुम्हाला इफ यू आर गोईंग फॉर पेपर 1, आणि त्यामध्ये तुम्हाला 30 MCQs येतील फॉर 30 मार्क्स. इन्व्हायरमेंटल स्टडीजसाठी परत 30 MCQs 30 मार्क्स. यामध्ये प्रत्येकदा चाइल्ड डेव्हलपमेंट अँड पेडागॉगी, लँग्वेज 1, लँग्वेज 2, मॅथमॅटिक्स यामधून ऑलमोस्ट 150 MCQs येणार आहेत कॅरिंग फॉर 150 मार्क्स. सो बेसिकली हा झाला पेपर 1. पेपर 1मध्ये किती क्वेश्चन्स येणार आहेत? पेपर 1मध्ये 150 MCQs येणार आहेत फॉर कॅरिंग फॉर 150 मार्क्स. अशा प्रकारे आता ते लँग्वेज 1 आणि लँग्वेज 2 जो टॉपिक होता डिस्कशनचा आपला, लँग्वेज 1 आणि लँग्वेज 2 दोन्ही पण कंपल्सरी आहेत. ठीक आहे. आता यांनी लँग्वेज 1 आणि लँग्वेज 2साठी जो ऑलमोस्ट इथे ना जवळपास इथे ऑलमोस्ट त्यांनी 20 डिफरंट लँग्वेजेस प्रोव्हाइड केले आहेत फॉर ऑप्टिंग. ठीक आहे. यामध्ये डिफरंट जे आहेत लँग्वेजेस प्रोव्हाइड करण्यात आले, जवळपास 20 लँग्वेजेस आणि लँग्वेजचे कोड नंबर दिले जे आपल्याला ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये भरायचे आहेत. आता यामध्ये काय दिलेलं आहे? इंग्लिश, हिंदी, आसामी, बेंगॉली, गारो, गुजराती, कन्नड, खासी, मल्याळम, मणिपुरी अँड मराठी, मिझो, नेपाली, ओरियो, पंजाबी, संस्कृत, तमिळ, तेलुगू, टिबेटियन अँड उर्दू. यामध्ये डिफरंट लँग्वेजेस दिले, 20 डिफरंट लँग्वेजेस. तुम्हाला कंपल्सरी दोन्ही लँग्वेजेस जे आहेत चूज करायचे आहेत. फॉर एक्झाम्पल इफ यू आर गोईंग फॉर इंग्लिश, ठीक आहे, तुम्ही एक इंग्लिश पकडलात, दुसरा हिंदी किंवा मराठी घेतलात. ठीक आहे. सो कंपल्सरी लँग्वेज 1मध्ये मी टाकलं इंग्लिश आणि कंपल्सरी सेकंड लँग्वेजमध्ये मी टाकलं मराठी. असं तुम्ही डिफरंट लँग्वेजेस यामध्ये जे दिलेले आहेत ह्या कॉलममध्येच दिलेल्या लँग्वेजेस, ठीक आहे, या जे आहे टेबलमध्ये दिलेल्या लँग्वेजमध्ये 20 डिफरंट लँग्वेजेसमध्ये 2 लँग्वेजेस तुम्हाला सिलेक्ट करायचे आहेत. ठीक आहे. त्यावरती तुम्हाला पेपर 1मध्ये लँग्वेज 1 आणि लँग्वेज 2मध्ये ऑलमोस्ट 30 MCQs येणार आहेत. नेक्स्टली पेपर 2मध्ये सुद्धा सिमिलरली चाइल्ड डेव्हलपमेंट अँड पेडागॉजी जी आहे
त्यामधून परत 30 MCQs 30 मार्क्ससाठी. लँग्वेज 1 कंपल्सरी, लँग्वेज 2 कंपल्सरी. सिमिलरली मॅथमॅटिक्स अँड सायन्स इथे इंट्रोडक्शन करण्यात आलेलं आहे. तिथं जे इन्व्हायरमेंटल स्टडीज होतं त्याच्याऐवजी जे पेपर 1मध्ये इन्व्हायरमेंटल स्टडीज होतं राईट, त्या जागी सोशल स्टडीज अँड सोशल सायन्सला इंट्रोड्यूस करण्यात आलेलं आहे. ठीक आहे, जे की ऑलमोस्ट 60 MCQs यामधून येणार आहेत, ऑलमोस्ट फॉर 60 मार्क्स. सो दिस इज फॉर द हायेस्ट वेटेज. मॅथमॅटिक्ससाठी सुद्धा, मॅथमॅटिक्स अँड सायन्ससाठी सुद्धा बघा 60 MCQs फॉर ऑलमोस्ट 60 मार्क्स. ठीक आहे, यामध्ये हायेस्ट वेटेज याला दिलेलं आहे. आणि लँग्वेज 1 अँड लँग्वेज 2 जे दिलेलं आहे ह्यामध्ये परत त्यासाठी तुम्हाला हे कॉलम फॉलो करायचं, हा टेबल फॉलो करायचा आहे. यामध्ये 20 डिफरंट लँग्वेजेस दिलेले आहेत. त्या 20 डिफरंट लँग्वेजेसमध्ये तुम्हाला 2 लँग्वेजेस सिलेक्ट करायचे आहेत. फॉर एक्झाम्पल मी परत सांगते, तुम्ही जर एक लँग्वेज इंग्लिश सिलेक्ट केलात आणि दुसरी मराठी केलात, अशा प्रकारे तुम्हाला 2 कंपल्सरी दोन्ही पेपर द्यायचे आहेत. अशा प्रकारे हे पेपर 2 झालं आहे. ठीक आहे, पेपर 1मध्ये मॅथमॅटिक्स इन्व्हायरमेंट स्टडीजमध्ये चेंजेस करण्यात आले, तर इथे मॅथमॅटिक्ससोबत सायन्स ॲड करण्यात आलेलं आहे. किंवा ह्यामध्ये ऑर आहे. ठीक आहे, हे परत एकदा मी सांगते तुम्हाला, हे जे 60 मार्क्स आहे मॅथमॅटिक्स अँड सायन्स, दिस इज फॉर मॅथमॅटिक्स अँड सायन्स टीचर. ठीक आहे, यामध्ये 60 MCQs देण्यात आले. दिस इज फॉर द 60 मार्क्स. ओके, आणि ज्या टीचरला फॉर एक्झाम्पल सोशल स्टडीज अँड सोशल सायन्सचं जर टीचर बनायचं असेल तर त्यांच्यासाठी म्हणजे बेसिकली हा ऑप्शन 4th आणि ऑप्शन 5th या दोन्हीपैकी तुम्हाला एक चूज करायचं आहे. ओके, हे 60 MCQ 60 MCQ जर तुम्ही फॉर एक्झाम्पल 1st, 2nd आणि 3rd हे 3 तर कंपल्सरी आहेत. ठीक आहे, या कंपल्सरी नंतर ह्या 2 ऑप्शनमध्ये जर तुम्हाला एखादं सोशल स्टडीज किंवा सोशल सायन्सचं टीचर बनायचं असेल देन यू विल गो फॉर ऑप्शन नंबर 5 and you will delete the option number 4th. And if you want to go for option number 4, you will delete the option number 5. अशा प्रकारे दोन्हीपैकी एक तुम्हाला चूज करायचं आहे. नेक्स्टली लँग्वेज ऑफ द क्वेश्चन पेपर. तर 2 लँग्वेजेसमध्ये तुम्हाला क्वेश्चन त्याच्या आधी मी तुम्हाला एक सांगते, पेपर 1 आणि पेपर 2 वाल्यांसाठी दोन्ही जरी जात असाल तुम्ही तर सेम असणार आहे पॅटर्न. ठीक आहे, पेपर 1 आणि पेपर 2 वाल्यांसाठी दोन्ही जात असाल तुम्हाला दोन्ही पेपर द्यायचे असतील तर. ठीक आहे, तर लँग्वेज ऑफ द क्वेश्चन पेपर याच्यामध्ये बायलिंग्वल असणारे पेपर, एक पेपर बायलिंग्वल असणारे. ठीक आहे, 2 लँग्वेजेसमध्ये. बायलिंग्वल मीन्स 2 लँग्वेजेस. ठीक आहे, 2 डिफरंट लँग्वेजेसमध्ये पेपर तुम्हाला दिसेल पुढे. एक असणारे हिंदी किंवा इंग्लिश. हिंदी आणि इंग्लिशमध्ये जे आहे दोन्हीही ह्याच्यामध्ये क्वेश्चन पेपर तुमच्यासमोर येऊन जाईल. अशा प्रकारे क्वालिफाईंग मार्क्स पण दिलेलं आहे. यामध्ये पर्सन हू इज स्कोरिंग ऑलमोस्ट 60% ऑर मोर दॅन द 60%. एखाद्या पर्सननी 60% किंवा त्याच्यापेक्षा जास्त जर टेट एक्झाममध्ये मार्क्स घेतले तर दॅट विल बी कन्सिडर्ड ॲज द क्वालिफाईंग मार्क्स, किंवा तुम्ही टेट पास असाल हे कन्सिडर केल्या जाईल जर तुम्ही 60% किंवा 60%पेक्षा जास्त मार्क्स घेतलात तर. ठीक आहे, ॲट द सेम टाईम इथे काही त्यांनी इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड केली लाईक स्कूल मॅनेजमेंट की मे कन्सिडर गिविंग ॲक्सेस टू SC ST OBC किंवा डिफरन्शियली एबल्ड पर्सन. जे डिफरन्शियली एबल्ड पर्सन आहेत किंवा SC ST OBC जे आहेत त्यांची रिझर्वेशन पॉलिसी जी आहे ह्यामध्ये ती स्कूलच्या मॅनेजमेंट्स लाईक गव्हर्नमेंट लोकल बॉडीज, गव्हर्नमेंट एडेड स्कूल अँड अनएडेड स्कूल्सच्याद्वारे ठरवले जातील. त्यासाठी आपण वेगळा व्हिडिओ बनवून घेऊयात नंतर. आणि यामध्ये जे आहे सीटेड स्कोअर इन द रिक्रुटमेंट प्रोसेस परत दिलेली आहे. हे बघा मी तुम्हाला जे सांगितले परत त्यांनी हायलाईट केला हा पॉईंट की जे सीटेडचा स्कोअर असणार आहे ते रिक्रुटमेंट प्रोसेससाठी एक एलिजिबिलिटी क्रायटेरिया असेल, फक्त क्वालिफाईंग मार्क्सचा क्रायटेरिया असेल. तुम्हाला कुठल्याही प्रकारची गॅरंटेड एम्प्लॉयमेंट नाही भेटणार आहे यामध्ये. सो दिस वॉज द एंड ऑफ द टुडेज लेक्चर. आजच्या लेक्चरमध्ये जे आहे आपण पर्टिक्युलर व्हिडिओमध्ये म्हणू शकतो की आपण सीटेडबद्दल काही इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड केलेली आहे. ॲप्लिकेशन फॉर्म बाहेर आलेले आहेत, ॲप्लिकेशन डेट आलेला आहे, एक्झाम डेट आलेली आहे. सो तुम्ही बेसिकली अप्लाय करा. आणि मी तुम्हाला सांगेल की या कोर्समध्ये जे आहे तुम्हाला गॅरंटी सिलेक्शन आम्ही प्रोव्हाइड करू, कारण ह्यामध्ये तुम्हाला फुल सिलेबस थेरी लेक्चर्स, प्रॅक्टिस MCQs लाईक मल्टिपल ऑफ टाइम्स, मॉक टेस्ट भेटणार, नोट्स भेटेल PDF फॉर्ममध्ये. ठीक आहे, आणि जे कोर्सची जी फीस असणार आहे ती फक्त 2000 असेल फॉर पेपर 1. सिमिलरली फॉर पेपर 2 2000. इफ यू आर ऑप्टिंग फॉर पेपर 1 अँड पेपर 2 ऑल्सो तर तिथे तुम्हाला जी फीस असणार आहे ती 3000 असणार आहे. ठीक आहे, तर डाउनलोड करा ग्लोबल ऑनलाईन ॲप आणि तुम्ही ह्या कॉन्टॅक्टवरती जे आहे कॉन्टॅक्ट करू शकता व्हॉट्सॲप नंबरवरती फॉर एनरोलिंग दी कोर्स. अशा प्रकारे दिस वॉज द एंड ऑफ टुडेस लेक्चर. थँक्यू. हॅव अ ग्रेट डे. बाय.